नमस्कार, माझं नाव रोहित रामदास लिंबोरे आहे। माझ्या डेअरी फॉर्मचं नाव गुरुराज डेअरी फॉर्म आहे। तरी माझ्याकडे सध्या आता 15 गायी व 6 कालवड्या आहेत व साधी एक खिल्लार गायी आहे। तरी माझ्या आयुष्याचा प्रवास हा 2006 सालापासून चालू झाला होता। त्यामध्ये साधारणतः आमच्याकडे सुरुवातीला एक 50% आमच्याकडे साधी गाय होती। त्यानंतर हळूहळू आम्ही हा व्यवसाय वाढवत गेलो। त्यानंतर साधारणतः 2012-13 सालापर्यंत एक 4 गायी होत्या। त्यानंतर साधारणतः 2015-16 पर्यंत एक 7 ते 8 गायीपर्यंत आम्ही पोहोचलो। त्यानंतर काही गोष्टी अशा घडल्या की त्यानंतर परत आम्ही एक 2 ते 3 गायीवरती आलो। पण त्यानंतर ज्यावेळेस मी नोकरी करत असताना असं डोक्यात आलं की मी मार्केटमध्ये फिरत असताना की आपल्याला गायांशिवाय पर्याय नाही, कारण की आपल्याला शेती जी आहे ती 1.5 एकर शेती आहे। तर 1.5 एकर शेतीमध्ये दुसरा उदरनिर्वाह आपला होऊ शकत नाही। त्या हिशोबावरती 2011 साली मी कंपनी जॉईन केली ती किर्लोस्कर कंपनी जॉईन केल्यानंतर करत करत आता सध्या मी किर्लोस्करलाच काम करत आहे चालूला बी। त्यानंतर 2023 साली असं लक्षात आलं की आपण काहीतरी असं वेगळं केलं पाहिजे, जेणेकरून आपलं एक स्वतःचं नाव, एक स्वतःचं आपलं मार्केट, असं एक मार्केटला तयार झालं पाहिजे। आणि पूर्वीपासून पूर्वजात पिढ्यानपिढ्या आमचा हा चालत आलेला व्यवसाय, त्याच्याविषयीचं असलेलं प्रेम आपलं आणि गायांची आवड लहानपणापासून मला होती। आमचे वडील असतील, आई असेल, आमचे आजोबा असतील, माझी मिसेस असेल, सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही 2023 साली असा निर्णय घेतला की आपल्याला आता मोठं पाऊल ठेवून पुढे उतरायचं आहे क्षेत्रामध्ये। तर त्यानंतर आम्ही 10/8/2023 ला मुक्त गोट्याची संकल्पना डोक्यामध्ये घेऊन गोट्याची स्थापना केली आपण। त्यामध्ये माझा कैची गोटा आहे 70/28-32 गोटा केला आपण त्यामध्ये। त्यानंतर मुक्त गोटा जो आहे आपला तो 50/70 केला, जेणेकरून साधारणतः गायांना व्हेंटिलेशन प्रॉपर राखता आलं पाहिजे। सगळ्या गोष्टी कोणातून आपण ते केलेल्या आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या गोट्यावरती 5 गोष्टी आपण सगळ्यात प्रॉपर करतो। त्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे 24 तास गायांना मुबलक पाणी, त्यानंतर गाय आनंदी राहायला पाहिजे, निरोगी राहायला पाहिजे आणि गायांना चांगल्या प्रतीचा चारा कसा उपलब्ध होईल त्यासाठी सगळ्यात जास्त आम्ही त्याच्यावरती प्रयत्न करतो। 12 महिने 12 काळ आम्ही मुरगासा वापरतो गोट्यामध्ये। मका असेल, त्यानंतर कडबा असेल, ओलं कडवाळ असेल, त्या गोष्टींचा आम्ही खाद्यामध्ये वापर करतो। त्यानंतर त्यामध्ये जे फीड्स वगैरे जे आम्ही काही गोष्टी आहे हिंदुस्तान फीडच्या फीड्स वगैरे देतो। त्यामध्ये इंद्रनील असेल, हिरा असेल, कल्प स्टार्टर असेल, त्यांचं सप्लिमेंटरी असतील, अशा गोष्टी ज्या आहेत ते सगळे व्यवस्थितपणे आम्ही सेट केलेले आहेत। हा प्रवास जो होता हा काय सोपा प्रवास नव्हता आमच्यासाठी, कारण की सुरुवातीला 20-25 लाख रुपये व्यवसायाला अडकवायचे। त्यामध्ये माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं, तिच्या लग्नाला खर्च भरपूर झाला होता। पण एक मनामध्ये आपली इच्छा होती की आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचे। त्यामध्ये का नाही आमचे मामा असतील, संतोष लावंड असतील, आमच्या मामांनी भरपूर साथ दिली। त्यानंतर व्यवसाय चालू केल्यानंतर श्री गणेश दूध संकलन केंद्र असेल, अजित अर्जुन निकम असतील, त्यांचे बंधू चेतन अर्जुन निकम असतील, त्यानंतर मित्र परिवार असेल आमचा सगळा, म्हणजे इतर कोणी मित्रमंडळी असेल, सगळ्यांनी भरपूर साथ दिली। यामध्ये सुरुवातीला 1 ते 2 वर्ष, 1 ते 1.5 वर्षाच्या टप्प्यामध्ये मोठ्या कालावधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला अडचणी आल्या। त्याच्यावरती आपण मात करून हळूहळू पुढे गेलो। आमचे चेअरमन जे आहेत अजित अर्जुन निकम असतील, आमचे मामा असतील, आई वडील असेल, मिसेस असेल, सगळ्यांनी असं सांगितलं की धीर सोड नको, एक ना एक दिवस हा आपला असेल। त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे चालत चाललेलो आहे। आजही मी नोकरी करतो। सकाळी पहाटे 3:30 वाजता आमच्या गोट्याचं काम चालू होतं, ते सकाळी 7 वाजता आमचं काम बंद होतं। त्यानंतर संध्याकाळी 3:30 ला आमचं काम चालू होतं, ते संध्याकाळी आमचं काम 7 ला बंद होतं। आमच्या गायांसाठी फक्त 2 टाइम आम्ही का नाही गायांना आम्ही चारा वापरतो, तो सकाळचा आणि तो संध्याकाळचा। तो बी चारा जो आहे तो पोट भरून दिला जातो उच्च प्रमाणामध्ये। आता जो आहे एवढा व्यवसाय जो आपण मोठा शेड बांधलेला आहे, मुक्त गोटा जो केलेला आहे, तर ज्या आपल्या गायी ज्या आहेत, माझ्या आता 20 ते 30 लिटर पर्यंतच्या माझ्याकडे दुधाच्या गायी आहेत। तर त्यामध्ये जास्तीत जास्त दुधाच्या कालवडी कशा तयार होतील, तर त्यासाठी गोट्यामध्ये आपण आरमार असेल, एबी ज्युपिटर असेल, त्यानंतर सैवाल असेल, अशा योग्य कंपन्यांचे सिमेंट जे आहे ते आपण गायांना सगळ्या पद्धतीने भरवत आहे। आणि येत्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त दुधाची गाय ही आपल्या गुरुराज डेअरी फॉर्म मध्ये तयार करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। त्यानंतर आपण त्यासाठी एवढं शेड जे आहे, शेड असेल, त्यानंतर मुक्त संचार गोटा असेल, आपल्या भविष्यामध्ये माझा पुढचा टप्पा जो असेल तो साधारणतः 30 गाया हे आपल्या गोट्यामध्ये
तयार करण्याचं माझं नियोजन आहे. त्यानंतर गायांना संतुलित आहार कसा मिळेल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. बारमाही मोरघास असेल, मेथी घास असेल, कमी गायांमध्ये जास्तीत जास्त दूध कसं निघेल त्यासाठी मी जास्त प्रयत्न करत आहे चालूची कामे. कमीत कमी गायी असतील आणि जास्तीत जास्त दूध असेल 30 गायी आणि 500 लिटर दूध, ह्या गोष्टीवरती आता चालवलं मी अभ्यास करत आहे त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट मेथी घास, मोरघास असेल हा कंटिन्यू 12 महिने 12 काळ हा चारा माझ्या गोट्यामध्ये गायांना खाऊ घालतो मी तो. आणि 24 तास गायांना पाणी जे आहे ते 24 तास गायांना मुक्त गोट्यामध्ये आपलं पाणी राहतं. त्यामध्ये आमचा असा प्रयत्न आमच्या गावात सध्या माझ्या गुरुराज डेअरी फार्ममध्ये आता सध्याची आता एक गोष्ट चालली आहे. जास्तीत जास्त गायींमध्ये आता 20 ते 25 ते 30 लिटरच्या आपल्या गायी आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त दुधाची का नाही कालवड कशी तयार करता येईल आपल्या गोठ्यामध्ये त्यावरती आता आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये एबीएस ज्युपिटर असेल, आर्माड असेल, एबीएस बुल्स असतील, अशा प्रकारच्या कंपन्यांचे सिमेंट्स आहे त्याचा वापर करून जास्तीत जास्त दुधाच्या प्रतीची गाय आमच्या स्वतःच्या गोठ्यामध्ये कालवड तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि येत्या काळामध्ये आम्ही 30 ते 40 लिटर मध्ये त्या कालवडी तयार करणार आहोत. कमी कालावधीमध्ये कालवड जी आहे ती कालवडीची गाय कशी बनेल ह्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत चालूच्या काळामध्ये. कमी काळामध्ये ती कशी गाय बनेल, तिला का नाही खाद्य, त्याच्यावरती पशुखाद्य असेल, त्यानंतर तिला लागणार मिनरल मिक्सचर असतील, त्यानंतर काय अँटीबायोटिक औषधं असतील, लसीकरण असतील, जंत निर्मूलीकरण असेल, त्या सगळ्या गोष्टी आम्ही चालवला आता करत आहोत. त्यामध्ये हा व्यवसाय जो आहे हा मी फक्त दुधाचा व्यवसाय जो आहे हा सकाळ आणि संध्याकाळ पाहतो. मी घरी नसेल त्या टायमिंग मध्ये माझी आई असेल, माझे वडील, माझी मिसेस असेल, माझा मुलगा असेल लहान, हे सगळा हा व्यवसाय बघतात सगळा चालूचा. आणि त्यामध्ये मी सगळ्यांना असं सांगू इच्छितो की हा व्यवसाय एक चांगला आहे, हा सगळ्यांनी व्यवसाय करावा दुधाचा.